एका पेशंटचा HbA1c होता तब्बल 8% आणि फक्त 3 महिन्यांनी जेव्हा तो पुन्हा तपासला तेव्हा त्यांचा HbA1c निघाला फक्त 5.7%, म्हणजे जवळपास नॉन डायबेटिक रेंजमध्ये. आणि सध्या त्यांना कुठलीही गोळी सुरू नाही आहे. आता हे शक्य कसं झालं चला सांगतो, पण त्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक चॅलेंज आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओवरती 10,000 शेअर्स जर पूर्ण झाले तर डायबिटीजमध्ये कुठल्या रुग्णांची गोळी बंद होऊ शकते आणि कुठल्या रुग्णांची गोळी बंद होऊ शकत नाही यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. 10,000 शेअर्स आपलं लक्ष असणार आहे. आता येऊया त्या पेशंटकडे. त्यांचा HbA1c 3 महिन्याखाली 8% होता, म्हणजे जवळपास अनकंट्रोल स्टेजमध्ये, नियंत्रणामध्ये बिलकुल नव्हता. मी फक्त त्यांच्या औषधावरती लक्ष दिलं नाही तर त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, त्यांचं पोर्शन साईज काय आहे, त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी कशी आहे, झोप कशी आहे, वॉकिंग करतायत की नाही, स्ट्रेस आहे की नाही, ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला आणि त्यानुसार त्यांच्यावरती वैयक्तिक उपचार प्लॅन सुरू केला. त्यामध्ये त्यांना काही आयुर्वेदिक औषधं देण्यात आली आणि त्यांच्या डेली रुटीनमध्ये त्यांना फॉलो करता येईल असे काही चेंजेस त्यांच्या डाएटमध्ये असतील किंवा लाईफस्टाईलमध्ये असतील ते मी त्यांना चालू केले आणि ते त्यांनी सातत्याने 3 महिन्यांसाठी फॉलो केलं. आणि 3 महिन्यांनी जेव्हा त्यांचा HbA1c वापस केला तर त्यावेळेस तो HbA1c निघाला 5.7%. त्यांना जितका आनंद झाला असेल ना त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला झाला, कारण त्यांच्यासाठी ठीक आहे हे पर्सनल अचिव्हमेंट आहे, पण माझ्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. योग्य गायडन्स असेल, योग्य लाईफस्टाईल असेल, सातत्य असेल तर याच्याने शुगर नियंत्रणामध्ये येऊ शकतं. याचं हे परफेक्ट एक्झाम्पल माझ्यासमोर होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचा डायबिटीज हा वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाची उपचार पद्धती देखील वेगळी असायला हवी. त्यामुळे कोणीतरी हे फॉलो केलं मी पण तेच फॉलो करतो माझी गोळी बंद होईल असा गैरसमज धरू नका. योग्य उपचारापेक्षा योग्य मार्गदर्शन देखील तितकंच गरजेचं असतं. आता मला कमेंटमध्ये सांगा तुमचा डायबिटीज तुम्हाला किती वर्षापासून आहे, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटी एक छोटासा संदेश आहे, तुम्ही जो विश्वास माझ्यावरती दाखवत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. सध्या ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशनसाठी डेली खूप कॉल्स येतात, बुकिंग्स येतात, पण मला 2 OPD सांभाळायच्या असतात, व्हिडिओ शूट करायचं असतं आणि त्यामुळे काय होतं की व्हिडिओ कन्सल्टेशनचा जो टाईम आहे तो मी फक्त दुपारी 12 ते 3 पर्यंत ठरवलेला आहे. जर तुम्हाला त्या टाईममध्ये स्लॉट जर भेटला नाही तर नाराज होऊ नका. माझी टीम तुम्हाला जो दुसरा स्लॉट अवेलेबल असेल तो उपलब्ध करून द्यायचा नक्की प्रयत्न करेल. तुमचा विश्वास आणि पाठिंबा असाच राहू द्या. निरोगी राहा, काळजी घ्या. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.